हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन ब्लॉगमध्ये। बघू शकता आता संक्रांत आलेली आहे, तर प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकूचं असतंच आणि हळदी कुंकूच्या वाणला आणि हळदी कुंकूला नाही म्हणता येत नाही। सो 3 ठिकाणचं आमंत्रण आलेलं होतं मला। 2 ठिकाणी असं मैत्रिणीच्या इथं आणि एक ठिकाण म्हणजे असं सोशल हे होतं, म्हणजे समाजसेवा करणारे त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं होतं। तर बघू शकता किती छान असं बोरनान पण होतं आणि हळदी कुंकू समारंभ पण होतो। त्यांचा एक छोटा मुलगा होता 1 वर्षाचा आणि एक लहान मुलगी होती 2-2.5 वर्षाची। त्या दोघांचं बोरनानसुद्धा होतं। बघू शकता किती छान मस्त असं हळदी कुंकू आधी केलं कार्यक्रम, वाण वगैरे दिलं आणि त्या तिघीही माझ्या फ्रेंड्स आहेत आणि काकी आम्हाला वाण देत होत्या। ह्यांच्या इथंच आम्हाला इन्व्हिटेशन होतं, ह्या काकींच्या इथंच प्रत्येक वर्षी असतं। खूप साऱ्या जितक्या कॉलनीमध्ये म्हणजे बायका आहेत आपल्या सुहासिनी, त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं जातं। तर ह्याच्या आधी मध्ये बसलेल्या ह्या दोघींना इन्व्हिटेशन नव्हतं, कारण त्या गावाकडं असतात संक्रांतीच्या वेळी, म्हणून ह्या वर्षी ते फर्स्ट टाईम आलेले आमच्यासोबत। बघू शकता किती छान असं मस्त हळदी कुंकूचं वाण वगैरे द्यायचं चालू होतं आणि खूप बायका येत होत्या आणि जात होत्या। तेवढं सगळं व्हिडिओ करणं मला शक्य नव्हतं। आणि इकडं बघा वेद कसं बसलेला आहे, सोबतच त्याची मैत्रीणसुद्धा आलेली आणि खूप छान वातावरण होतं। गेटकडच्या साईडचं मला व्हिडिओ काढता आला नाही, तरी थोडक्यात काढलेला आहे। बघू शकता रांगोळी वगैरे काढलेला आहे किती छान मस्त बाहेर गेटला सुद्धा। इकडं बायका येत होत्या वाण घेण्यासाठी आणि वाण घेऊन लगेच कोण जे लांबून आलेले आहेत ते लगेच जात होते, जे जवळचे आहेत ते थांबत होते थोडा वेळ। आणि आता बोरनांचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि हे सगळं हळदी कुंकूचं वाणसाठी हे असं बुट्ट्या मिळतात ना, 10 रुपयाला किंवा 20 रुपयाला असं वाणचं मिळतं, कोणतीही वस्तू मिळतं ते मोठ्याने। ह्या मुलगीचं होतं बोरनान, की छान तयार होऊन रेडी होऊन आलेली आहे बघा। कोण कोण आलेत कोण कोण नाही बघण्यासाठी। आणि आता इथं सुरुवात झालेली आहे बोरनानला। आधी रडायला लागलेला तो, नंतर मग त्याच्या मम्मीनं त्याला घेऊन मांडीवर बसल्यानंतर शांत बसला। किती छान सगळं करून घेत होतं बघा। आणि मुलं आपली चॉकलेट्स बिस्किट सगळे वेचायला लागलेली आणि तो सगळ्यांच्याकडे बघत होता की काय वेचतायत आणि काय करतायत मला हे असं। बघू शकता तुम्ही किती छान असं। मग आता तिथून आम्ही सेकंड घरी येणार होतो। आता ह्या आरती ओवाळायला लागल्या ताई, त्यांच्या घरी येणार तो। सगळेजण आरती वगैरे करून घेतलं त्या दोन्ही मुलांना। खूप छान असं एक्साइटमेंट होती आणि मस्त वाटत होतं। बघू शकता तुम्ही हळदी कुंकूचं कार्यक्रम म्हटलं की संक्रांत आलं की रोज एकाच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतोच, पण ते सगळंच मी शूट करू शकले नाही। कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या घरी असतंच। बघू शकता तुम्ही आता ह्या ताईंच्या घरी आम्ही आलेलो आहे, बरोबर आमच्या घराच्या समोरच तिथं घेतलं। परत आता हे 3rd नंबर, म्हणजे ह्या माझ्या शेजारीच आहेत नेबर। आता ह्यांच्या घरी वाण घ्यायचं चालू आहे, हळदी कुंकूचा कार्यक्रम। कोण संक्रांतीच्या दिवशीच करतं, कोण संक्रांत झाल्यानंतर मग सुरुवात करतं। आणि वाण देण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतातच। तिथं आम्हाला एका ठिकाणी फर्स्ट टाईम तिथं गेलेलं, तिथं आम्हाला बुट्टी मिळाली आणि सेकंड टाईम त्या ताई होत्या त्यांच्याकडे गेलं, ते हळदी कुंकवाचं गोल्डन कलरचं करंड दिलं। आणि ही माझी नेबर आहे फ्रेंड, हिनं मला काय म्हणतात ते चौरंग, एखादी छोटी मूर्ती अन्नपूर्णाची किंवा गणेशाची मूर्ती आपण ठेवतो ना, ते ठेवण्यासाठी चौरंग दिलं आणि किती छान सुगड वगैरे पूजलेलं होतं। पतंगसुद्धा आणलेलं आणि लहान मुलांना, आपल्या मुलांना सगळ्यांना टेरेसवर जायचं होतं पतंग उडवायला, पण अंधार झाल्यामुळं नाही पाठवलं। हे बघा किती छान आहे, मी ओपन करून सुद्धा दाखवलेलं आहे। आणि इतकं छान सगळं पूजा केलेलं आहे आणि मुलांची खुशी बघा, ते थोडं हिरमुस झालेली कारण त्यांना टेरेसवर जायचं होतं आणि अंधार झाल्यामुळं पाठवलं नाही। पण खाली टेरेस म्हणजे पार्किंगला जाऊन ते छान एन्जॉय करून आले। आणि बघू शकता तुम्ही की छान मस्त। आणि हे वाणमध्ये ही बुट्टी मिळाली आणि हळदी कुंकवाचं ते करंड मिळालं मला। बघू शकता तुम्ही की छान आहे, ते असं हार्ट शेपमध्ये आहे। 2 नंबर ज्या ठिकाणी गेलं होतं माझ्या फ्रेंडच्या घरी, तिथं किती छान वाटतं बघा ते। आणि ते असं मी ओपन केलं नाही पॅकेटमधून, ते ओपन करून त्यात हळदी कुंकू आपल्याला भरता येतं अशा पद्धतीनं आहे। आणि हे चौरंग मी तुम्हाला मगाशी ओपन करून दाखवलं, हेवी आहे आणि खूप सुंदर आहे। मी विचारलं सुद्धा तिला, 35 म्हणजे 35 रुपयेला तिला मिळालं। 35 रुपये सांगितलं होतं, पण 30 रुपयाला म्हणून असे ते 10 ते 12 आणलेले, त्यामुळे 30 रुपयाला एक मिळालं। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद।
असेच न्यू छान ब्लॉग मी आणत जाईन आणि तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा आणि व्हिडिओज बघत चला. बघू शकता अशी झाली हळदी कुंकवाची कार्यक्रम. अजून भरपूर कार्यक्रम होते पण मी दाखवू शकले नाही ते.